राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 17 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। या जगात फक्त चैतन्य सत्य आहे। सत्य असत्य, प्रत्यक्ष आभास, सापेक्ष निरपेक्ष, उपाधिभूत उपाधिरहित अशा अनेक द्वंद्वांचा गोंधळ असतो। माया आणि ब्रह्म या जशा एकाच तत्वाच्या किंवा नाण्याच्या म्हणू दोन बाजू आहेत, तसंच हे आहे। सत्य आणि असत्य किंवा प्रत्यक्ष आणि आभास हे आपण नेहमी सापेक्ष आहे असं म्हणतो, पण ते व्यावहारिकदृष्ट्या झालं। सापेक्षता ही व्यवहारात झाली। परमार्थात किंवा ज्याला ॲब्सोल्यूट असं म्हणतात, त्यामध्ये सापेक्षतेचा भाग येऊ शकत नाही। काळ आणि अवकाश सापेक्ष आहे हे तत्त्व माणसाच्या बुद्धीच्या दृष्टीनं बरोबर आहे, पण त्याला सापेक्षता असायला मूळ कुठेतरी ते निरपेक्ष असेलच ना। ज्याचं अस्तित्वच नाही त्याच्या बाबतीत हा प्रश्न येऊ शकत नाही, पण जे आहे त्याच्यावर मात्र आभास, प्रतिबिंब वगैरे गोष्टींचे आरोप होऊ शकतात। रज्जूच म्हणजेच दोरीच नसेल तर सर्पाचा आभास किंवा सर्पच नसेल तर दोरीचा आभास कसा निर्माण होणार? अर्थात नुसत्या स्मरणातल्या गोष्टींनी सुद्धा दृश्य आभास भासतात, पण त्याला मानसिक विकृती असं म्हटलं जातं। या सर्वांच्या पाठीमागे म्हणजे दृश्य अदृश्य, स्थूल सूक्ष्म, सापेक्ष निरपेक्ष या जोड्यांच्या मागे एक अविचल, अक्षय, अनादी, अनंत असं एक तत्व आहे, ज्याच्या आधारे या दृश्य सृष्टीचे व्यवहार चालतात। ते नसेल तर आभाससुद्धा निर्जीव होणार नाहीत। नवल उदेला चंडांशू, जो लोपोनी जगदाभासू याच्या तत्वाचा प्रत्यय आला, प्रचिती आली, साक्षात्कार झाला की या जगाचा, सृष्टीचा जी आभासात्मकता आहे तिचा नाश होतो। या तत्वावर या सगळ्याचे खेळ चालू आहेत। ते तत्व म्हणजे चैतन्य, ते निरुपाधिक आहे। त्याच्यावर उपाधी लावली गेली आपल्या दृष्टीनं की स्थूलाचे व्यवहार चालू होतात, परंतु अगदी ज्याला आपण अचेतन असं म्हणतो त्याच्याही मागे चैतन्यच असतं, कारण त्याशिवाय त्याला दिसणं हा धर्म होणार नाही, घेऊ शकत नाही। बाकी सर्व बदलतं कारण ते सापेक्ष आहे। आज जे वाटेल ते उद्या त्या गोष्टीबद्दल वाटेलच असं नाही। आज ज्याची संवेदना मला विशिष्ट प्रकारे होते ती नंतर तशीच राहील असं नाही। अचेतन म्हटल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये सुद्धा बदल घडून येत असतात, कारण त्याच्यात त्रिकालाबाधित चैतन्य आहेच। हेच चैतन्य सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात आहे। ईश्वरच सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती। ते नामरूपानं, सोहम रूपानं आपल्याला गुरुकृपेनं प्रत्ययाला येऊ शकेल, तेच परमार्थाचं उद्दिष्ट। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।